एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, एवढा मोठा विजय मिळवला. संभाजी गावजी कोंढाळकर, यसाजी, तानाजी सगळे खासे खासे सरदारांची सगळी सल्ला मसलत बसली, राजा तख्तावर बसले, सगळ्यांचा हाशा चालला. पण गोमाजी काका मात्र म्हणले, अहो डोक्याच्या केसाई आडावड्या लढाया केल्यान बघितल्या, पण असली लढाई का आमच्या बघण्यातच आली नाही बघा. नाही 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 नाही, अहो जोडा कशातच जुळत नव्हता. अहो त्या अफजल खानाची उंची कुठं, माझ्या राजांची उंची कुठं, अहो शरीराची अहो काय पोचला होता तो हातीवानी, राजाची अंग कुठं आणि अफजल खानाचं अंग कुठं. अहो जोडा कशातच जुळत नव्हता. याची ताकद कुठं आणि त्याची ताकद कुठं. राज एक विचारू का तुम्हाला, बोला मनकोजी काका, बोला बोला बोला. राज मला फक्त एकच विचारायचंय, फक्त एकच. हो एक काय 10 विचारा. राज जोडा तुमचा कशातच जुळत नव्हता. अहो ठरलं असतं, ठरलं काय, ठरलंच होतं त्यांनी तुम्हाला मारायचं म्हणून. पण एक प्रश्न मला पडलाय, राज एवढं यश तुम्ही कसं मिळवलं, कसं मिळवलं यश. अहो लाखाची फौज घेऊन आलेला तो, लाखाची 1.25 लाखाची, आणि आपल्याकडं फक्त 15,000चं सैन्य. हे कसं मिळालं तुम्हाला यश. मनकोजी काका, गोमाजी काका, नियोजन, प्रत्येक गोष्टीचे नियोजन महत्वाचे. हा विसाजी अफजल खानासारखाच धिपाड, या विसाजी मोरंबकाला आम्ही जवळ घेतले. देहबोली अफजल खानासारखेच धिप्पाडचे धिप्पाड, उंचीनं उरापुरा त्याच्यासारखाच, आडवाही तसाच आणि ताकदही तशीच विसाजी मोरंबकरावाची. गोमाजी काका, खरं तर आम्ही जालिम तयारी या विसाजी मोरंबका बरोबर केली. अफजल खान याच्यात उंचीचा, जाडीचा, ताकदीचा. मग अफजल खान आम्हाला भेटला तर मग मात्र त्याच्या आम्ही छातीला लागतो की खांद्याला लागतो. आम्ही त्याच्याबरोबर प्रॅक्टिस केली, आम्ही त्याच्याबरोबर तालीम केली, त्याच्याबरोबर डावपेच केले. त्यांनी जर यदा कदाचित जर बघलेला त्याने आम्हाला दाबलं तर आम्ही काय हालचाली करू शकतो, तालीम आम्ही त्याच्याबरोबर केली. त्यांनी यदा कदाचित जर आमचं नरडं दाबलं तर त्या पद्धतीने आम्ही त्याच्या देहापर्यंत आमचा हात पुरतो की नाही, नाहीच पुरला तर आम्ही पायानं काही करू शकतो का त्याच्या देहाला, याची आम्ही तालीम केली. नियोजन पंत, नियोजन. कुठल्याही गोष्टीचं तुम्ही नियोजन एकदा चोख केले की मग मात्र विजय आपलाच.